नमस्कार मित्रांनो, काय 2-3 दिवस झालं हिडिओ नाही, काय मारता मारता वाचलो म्हणायचं, थोडक्यात वाचलो मित्रांनो. काय सांगायचं तुम्हाला, पाठीमागच्या साईडला बघत असाल तुम्ही गाडी नेमकं काय झालं, कसं झालं, ॲक्सिडेंट झाला म्हणजे खरं सांगा तुम्हाला कोणाला माहितीच नाही. आणि 2-3 दिवस माझा आहे ना पार सगळा मूड हाफ झाला होता, सगळा मूड गेला होता. मी हिडिओच टाकला नव्हता. रेसमध्ये चॅनलवर माझे ह्याच्या कमेंट येत होते की दादा हिडिओ का म्हणून टाका नाही, हिडिओ काय टाका नाही. ही तुम्ही ही बघा, इथली हवं बघा काय झाले तुम्हाला सांगतो. नेमकं काय झालं, ॲक्सिडेंट झाला नेमकं कसं झालं का, फुडलं सगळं हे तुटलंय. हा बघा दिसलं का, म्हणजे हे झालं कसं, ताराने बांधलं कसं तरी आणलंय. मॅटर असा झाला का, हे चाक इथं बेंड झालंय, टायर इथं फुटला, डायरेक्ट टायर फुटला. म्हणजे झालं कसं काय झालं तुम्हाला दावतो सगळं. नाही इकडे का बाकी नाही काय, हो का इकडून कुठं काय नाही, बाकी पाठीमागच्या साईडने कुठंच काय नाही. हो का बघा बघा बघा. आणि गाडी चालू आहे, असं नाही की बाबा गाडी चालू नाही, गाडी चालू आहे. फक्त काय झालं कसं झालं, दर आणणे फोन 1 मिनटं दर सांगतो त्यांना काय झालं नेमकं मॅटर. काय झालं गाडी म्हणजे मागच्या 2-3 दिवसात कधी माहिती का, शिंगणापूरला गेलो होतो मी. त्या दिवशी शिंगणापूरला गेलो होतो, येताना थोडा उशीर झाला आणि रोडच्या कडे हिथं घरापाशी आल्यावर झालं. नेमकं कसं झालं ते मी तुम्हाला सांगतो. आणि आता हे फुडलं सगळं तुटलंय, हाय बाकीचं सामान त्याच्यात भरलेलं जाऊ तुम्हाला. आता ते जॉईन होतं बाकी सगळं का, इंजिन बाकीचं इंजिन ओके, ह्याला कुठं काय म्हणजे असं टच झालेलं नाही. हो इंजिन सगळं खटाखट टकाटक मध्ये, बाकीचं नाही काय. हे फुडलं, टायर फुटला आणि ते आतमध्ये थोडंसं वाकलंय, दगडाला धडकल्यामुळं तिथलं हो ही वाकलंय. दिसलं का तुम्हाला कसं झालं ते मी सांगतो तुम्हाला एक. आणि हो का हे तय नाही, हे गबाळ बघा, हो का हे सगळं फुडलं तुटलं. हे काय प्लॅस्टिकचं, ही नकली हो, म्हणजे थोडंसं तरी ही गाडी मजबूत आहे, पण ही आता शेवटी प्लॅस्टिकचंच ना, काय करणार आता. असं झालं. पहिलं मला वाटतं धडकलेलंच होतं. हो का ही हो का ह्याला वरनं पेंट केलेलं आहे, दिसलं तुमच्या लक्षात आलं का, झालं असेल पहिलं बी काय त्याच्यात. आणि गाडी बाकी चालू आहे, दर का एक मिनिट चालू करू. बाकी गाडी ना ओके, म्हणजे गाडी पळती या, गाडी पळती, गाडी चालू आहे. हो का इंजिन बाकी सगळं होतंय, फक्त हे शोय ना फुडला धडकला, ती गेला, चाक ती खराब झाली, ती आतली ती तुटातुटी झालेली. करण्याने पण चावी बंद करून हां असं. तर एकंदरीत आहे ना काय झालं सांगतो तुम्हाला. नाही इकडे इधर दर बा चल, ही लावून घेतो. काय झालं, मूड गेला त्याच्यामुळे 2-4 दिवस झाले. चल तिकडं जाऊन सांगतो मी कसं झालं. काय झालं माहिती का, असा रोड होता, उदाहरणार्थ इथं मी सांगतो त्यांना कसं झालं. ही दगड उदाहरणार्थ ही इकडे तिकडे, ही असा टन खात असा रोड आहे म्हणायचं. ही दगड असा चांगला 2x2चा मोठा दगड होता रोडच्या कडेला. आणि माझा मी इथनं चाललो होतो, पुढे गाडी आली ती बरं का. थोडंसं माझ्याकडून काय झालं, चाक मला अंदाजच नाही आला, अंदाज नाही आला म्हणल्यावर त्या दगडावर चाक धडकलं. ती चाक आहे ना त्या दगडावर धडकलं, आणि चाक धडकल्यामुळे टायर फुटला, बस्ट झाला. त्याला नेट बसलं ना, आणि गाडी एका टी हिचका बसून अशी वळली. वाचलं असतो खाली, तळ्यात बियात झाला असतो ना, पडतीच झाली. हो लय बेकार झाला असतो. तुम्हाला सांगतो काय झालं, पड्याला पुढे घर होतं, त्या घराला जाऊन थोडीशी गाडी धडकली म्हणून ते फुडलं, प्लॅस्टिकचं तुटलं. पण विषय असा झाला की काय म्हणजे हा का, आपण कधी काही कोणाचं वाईट केलंय काय, आपण कधी कोणाचं वाईट चितलं बी नाही, कधी कोणाचं वाईट केलं नाही. त्यामुळे आपल्या बाबतीत नाही काय तशी अडचण येणार मित्रमैत्रिणी.
आलं का लक्षात तुमच्या? मग ते 2-3 दिवस झालं व्हिडिओ नाही टाकला, ते माझा मूड गेला होता आणि खरंच मूड गेला होता, म्हणजे माझं मनच लागत नव्हतं. मी क्रिस्टल व्हिडिओ टाकलं नाही तर कुठंच नाही, फार गायबच झालो. शांत निवांत 2 दिवस थांबलो, असं झालं. मग ती रेश्मा म्हणली व्हिडिओ का म्हणून टाका नाही, व्हिडिओ का म्हणून टाका नाही. आणि तुमचं बी फोन आलं, काही जणांचं म्हणले दादा काय आता काय सांगू तुम्हाला, हेच विषय झाला आणि मी कुणाला काय सांगितलं बी नव्हतं खरं सांगायचं, असा विषय झाला आहे. म्हणजे ॲक्सिडेंट झाला, वाचलं म्हणायचं थोडक्यात. गाडीच म्हणायचं 10 दिन नाही, माझ्या नावावर गाडी ही न करायची नव्हती. दीपकरावला म्हणलं तुझ्या नावावर कर, तर ती नाही म्हणला राव भाऊ तुमचंच नावावर करा. ती माझ्या नावावर केली, माझ्या नावावर झाली किंवा का असं काहीतरी होतं. म्हणजे गाडी धार्जिनच नाही म्हणलं तरी काय अडचण नाही. असं त्या गार्डन बघा कसं झालंय, एकदम मस्त खटाखट टकाटकमध्ये. आणि काय झालंय, तुमचे बरेच जण म्हणतात दादा काय अडचण असल्यावर सांगत आता होता. ती माझा मूड गेलाय, गाडी नीट करायची आता, त्याला किती नाही म्हणलं तर 20-25 हजार रुपये खर्च होईल. काय बघती रेश्मा, मग काय त्यांच्याकडून घेता का काय? अरे देतील बी मला. हो ना, तू तसं देतेली ते घेऊनच बसले धरा दादा म्हणून. काय बोलते हा असं ना, बरोबर का? हो. आणि 2 दिवस कुठे गेलता मास म्हणले विलॉग टाकायला, दादाला बिझी होतं. तीच विलॉग टाकला नव्हता, मग आता मूड टाकता गेलता. ते माझ्या डोक्यात काय होतं प्लॅनिंग, काय होतं डायरेक्ट गाडी नीटच हा, करायची. मग काय झालं? त्याला पैसे संपले. तू देते होय आता लसणाचं पैसे मला. आणि मी लसणाचं देऊन मी काय टाळ कुठू का? नाही कुठू का म्हणा, मी काय करू तुम्ही सांगा. हा जा लसी आहे मी, असं मी मित्रांकडून घेतो. अहो घ्या की मित्रांकडून उसनं घ्या आणि परत त्यांचं महागारी द्या, मला काय करायचंय? हा असं तुला काय वाटलं मला कोण देणार नाही बाई? मला लय वाटलं काय पण मला काय हा असं मग तीच काय झालं, मूड गेला होता. आणि मग मी टाकणारच नव्हतो खरा व्हिडिओ ह्यो, पण काय झालं तर ते नीट व्हायला थोडा टायमिंग तर लागेल ना. पण तुमच्यापासून कशाला काय गोष्टी लपवायच्या त्या. आणि तुम्हाला माहिती माझा स्वभाव कसला आहे, मी दुसरी कोण असते ना माझ्या जागेवर तार त्या व्ह्यूजसाठी आणि त्या पैशासाठी कसला भाव केला असता राव, कसला भाव केला असता, असं भाव केला असता. ॲक्सिडेंट झाला, असं झालं तसं झालं. पण मी 4 दिवस गप बसलो, व्हिडिओ सुद्धा टाकला नाही बरं, शांत बसलो. म्हणलं लय कुटाळा करायला नव्हतं. आणि हे तर घरापाशी झालं हो, पर घरापाशी आलं कुणाला काही नाही. रात्रीचं टायमिंग होता. आणि तिथनं काय झालं, ट्रॅक्टरला ओढून आणली गाडी मस्त मध्ये खटाखट टाकाटक मध्ये ओढून आणली आणि हिथं आणून लावली. ओढून म्हणजे तिथं थोडासा खड्डा होता, त्या खड्ड्यात गाडी गेली होती.